सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहि तवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। भगवंताच्या असीम अपार कृपा आशीर्वादाने पवित्र पावन भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ अन्नदान अगदी आपल्या पवित्र गावाला शोभेल असा महान उत्कृष्ट वारकरी संप्रदायाचा हा अखंड हरिनाम सप्ताह जगाच्या पाठीवर सुंदर ज्यांचं ज्या महात्म्याचं ज्या राजाचं जीवन आहे त्या राजाच्या जन्म उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती निमित्ताने हे पवित्र पावन यज्ञ आणि या सप्ताहातील महत्वाचा भाग महत्वाचा अंग म्हणजे ही पावन पवित्र श्रीमद भागवत कथा जगाच्या पाठीवर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी साधकाला सज्जनांना भक्तांना अगदी मार्गदर्शन करणारा पवित्र पावन हा श्रीमद भागवत ग्रंथ जगाच्या पाठीवर अनेक मोठमोठ्या साधूंना संतांना महात्म्यांना या ग्रंथाने मदत केलेली आहे तारलेला आहे। तेवढ्याच तुलनेत जेवढ्या सद्भक्तांना जेवढ्या अधिकार साधू संतांना या पावन पवित्र भागवत ग्रंथाने भगवंताची भक्ती करण्यासाठी मदत केली तेवढ्या त्या संसारातील प्रपंचातील एकदम सामान्य जीवाला एकदम शेवटच्या टोकाला ज्याचं जीवन आहे संसारातला प्रपंचातला कितीही पापी असो त्या पाप्याचा देखील उद्धार करण्यासाठी सगळ्यात मोठं साधन कोणतं असणार ही पावन पवित्र श्रीमद भागवत कथा थोर मोठमोठाल्या साधू संतांचा ही उद्धार ही भागवत कथा करते आणि पापीही माणसाचा उद्धार करण्यासाठी ही भागवत कथा आहे। आणि अगदी आयुष्यातील कमी वेळामध्ये कमी दिवसामध्ये भगवंताची प्राप्ती करून देणारे ही श्रीमद भागवत कथा आहे। राजा परीक्षित नावाच्या एका थोर राजाला साधूच्या वाडीतून शाप भेटलेला आहे। राजा 7 दिवसाच्या आत तुझं मरण आहे, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि तुझं जीवन संपेल। भाग्यवान राजा होता, शेवटच्या जीवनात का होईना साधूंची भेट झाली, महात्म्याची भेट झाली आणि आपलं दुःख संतांसमोर व्यक्त केलं। मग शुकाचार्य महाराज त्याला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी स्वतःचा उद्धार करण्यासाठी देव प्राप्त करण्यासाठी हे पावन पवित्र श्रीमद भागवत ग्रंथ सांगतात। तोच अधिकार संपन्न ग्रंथ श्रीमद भागवत कथेचं भागवत ग्रंथाचं आपण चिंतन करत आहोत। आणि या पवित्र पावन यज्ञामध्ये पवित्र या ग्रंथाच्या आज शेवटच्या टप्प्यामध्ये शुकाचार्य महाराजांनी जे भगवंताचं चरित्र सांगितलंय, भक्तांची कथा सांगितलेली आहे, त्याच मधला आज महत्वाचा भाग आजच्या पावन पवित्र शेवटच्या दिवशी या कथेमध्ये आज देवाचंही चरित्र आपल्याला श्रवण करायचंय आणि शेवटला उच्च कोटी भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्तांचं देखील चरित्र श्रवण करायचं आहे। या पावन पवित्र कथेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा भाव व्यक्त करायचा म्हणजे या ज्ञान यज्ञात या श्रीमद भागवत कथेला ज्यांची उपस्थिती आहे गेल्या 6 दिवसापासून महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट गायनाचार्य संगीत विशारद आदरणीय रघुनंदन गुरुजी थोरात गेल्या 6 दिवसापासून महाराज उपस्थित आहेत। एकदा गुरुजींसाठी टाळ्या वाजवा। तेवढ्याच तुलनेमध्ये सुंदर ज्यांचा आवाज आहे, फार महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे भजन क्षेत्रामध्ये संगीत विशारद आदरणीय माऊली महाराज पिंपरे, तेवढ्याच तुलनेमध्ये
मृदंग क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि तेवढ्याच तुलनेत तबला देखील वाजवत आहेत आदरणीय आमचे अक्षय दादा लातूरकर. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आपल्याच परिसरातील आपल्या जिल्ह्याचं वैभव एक फार आपल्या जिल्ह्यामध्ये एक मृदंग महामेरू होऊन गेलाय बघा. श्याम महाराज कदम म्हणून त्यांचे चिरंजीव आहेत आदरणीय परमेश्वर महाराज कदम. सुंदर मृदंग वाजवतायत, तबला वाजवतायत आणि पॅड वाजवतायत. आमच्या सर्व गुणीजन मंडळींना धन्यवाद. तेवढ्याच तुलनेमध्ये हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत आदरणीय सोमठाणकर दाजी. नाद ब्रह्म यूट्यूबचे नाद ब्रह्म चॅनलचे मालक आदरणीय खराटे दाजी आहेत. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व कथेला आहे. आज कथेला ज्यांची उपस्थित आदरणीय आमचे देवीदास मामा देवीदास पाटील आहेत. तेवढ्यात आता भाई मामांचं आगमन झालेलं आहे. अगदी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व सगळेजण पावन पवित्र या कथेला मदत करतात. त्या सप्ताहामध्ये आदरणीय समोर बसलेले बाबाजी आहेत, आमचे आदरणीय पांडुरंग बाबा आहेत. सगळे गावातील आणि तमाम परमार्थामध्ये भगवंतावर ज्यांचं अपार प्रेम असते मायबापांनो, आई तुल्य संपूर्ण माता माऊल्या इथं उपस्थित आहेत. सर्वांच्या अगदी सहकार्याने ही पावन पवित्र श्रीमद भागवत कथा आणि या कथेतील कालच्या भागामध्ये जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या कन्हैयाच्या विवाहाचा लग्नाचा प्रसंग पाहिला. भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या विवाहापूर्वी एक भगवंताची बहीण आहे, त्या सत्यभामा मातेच्या विवाहाचं चरित्र आलेलं आहे. बलराम दादानं स्वैरिक केलेली आहे सत्यभामाची. भारत देशाचा सम्राट हस्तिनापूरचा राज युवराज दुर्योधनासोबत विवाह करण्याचं ठरवलं आणि अख्ख्या राज्यामध्ये तयारी सगळ्या गोष्टी. परंतु सुभद्रा मातेला दुर्योधनासोबत विवाह करण्याची इच्छा नाही आणि हिला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कन्हैयाची सहमती आहे. जगाच्या मालकाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कन्हैयाला वाटलं या पापी दुर्योधनाच्या पदरात माझी बहीण टाकली तर घात होईल म्हणले. हे एवढं पाप करणार आहे किती, ज्याने स्वतःच्या भावाचा हिस्सा खाल्लेला आहे. पापाचे किती प्रकार असतात बघा, 2-3 प्रकार सांगितले इथे. जो आपल्या भावाचं खातो, गावाचं खातो, देवाचं खातो, ते पापानं प्रॉपर्टी, पापानं पैसा मिळवलेला असतो. म्हणून आयुष्यात कधीच गावाचं, भावाचं, देवाचं कधीच खायचं नाही. भले आपल्या आयुष्यामध्ये प्रॉपर्टी कमी असेल, पैसा कमी असेल, आपल्या कष्टानं मेहनतीनं पैसा कमवलेला तेच आपल्याला शेवटला सुख देते. अनेक लोकांच्या पोटावर पाय देऊन कमवलेली नाही मायबाप शेवटला दुःखामध्ये माणसाला भोगावं लागतं. आणि हे तर 5 पांडवांचं राज्य यांनी हडप केलेलं आहे कौरवांनी. आणि त्या 100 कौरवापैकी 1 कौरव हा पापी दुर्योधन आहे. आणि या दुर्योधनासोबत माझ्या बहिणीचा विवाह झाला की मग अपराध घडेल. काही केलं तरी हे लग्न होऊ द्यायचं नाही, भगवंताने ठरवलं. आणि मग द्रौपदीला योग्य वर कोणता आहे तर मग सांगितलं अर्जुनासोबत विवाह. अर्जुनाला सगळा वृत्तांत सांगितला आणि अर्जुनाच्या मनात देखील सुभद्रा होती. दोघांचा निर्णय झाला आणि अर्जुनाला सांगितलं राजा तुला माझ्या बहिणीसोबत विवाह लग्न करायचं. ते म्हणला हो. मग आज संध्याकाळी रात्री आमच्या राजवाड्यामध्ये एका संन्याशाचा साधूचा रूप धारण कर म्हटले आणि आमच्या राज्यामध्ये माझ्या बहिणीचं सुभद्रेची भेट घालून देतो, मग तिला पळून घेऊन जाय म्हटले. सगळं
हे षडयंत्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ठरवलं. आणि मग अर्जुनाने का संन्याशी बाबाचं साधूचं रूप धरलेलं आहे. जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, भगवे वस्त्र अंगावर राज्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर अख्खं राज्य या साधूचं तेज बघून, अधिकार बघून मोहित व्हायला लागले. सगळ्या राज्यामध्ये वार्ता पसरली. आपल्या नगरीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये फार मोठा साधू आलाय, फार मोठा महाराज आलाय. आणि ही बातमी बलराम दादाच्या कानावर आली. आणि त्या महाराजांना भेटण्यासाठी, बाबांना भेटण्यासाठी बलराम दादा आले. कारण बलराम दादा संत आहेत, साधू आहेत. मग साधूला, संतांना संत आवडतात. अगदी श्रद्धेने आलेले आहेत. आणि पाहिलं या बाबाकडे, अर्जुनाने संन्याशाचं रूप धारण केलं. ते पाहिल्याबरोबर साष्टांग नमस्कार घातला बलराम दादाने. आणि बाबा आमच्या घरी या म्हटले. संध्याकाळच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था केली आहे. आजचं सायंकाळचं भोजन आमच्याकडे. आणि स्वीकारलं आमंत्रण बाबाने. आणि सायंकाळची वेळ आहे. बलराम दादा अगदी थाटामाटात स्वागत करत अर्जुनांना, बाबांना आणलेला आहे. फार मोठा अधिकार. आणि जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं या अर्जुनाकडे, या साधूकडे. आणि बलराम दादाला म्हणाला, दादा या महाराज लोकांच्या नादी लागू नको म्हणला. अजिबात यांच्या नादी लागलं नाही पाहिजे. पण बलराम दादा म्हणला, अरे कृष्णा तुला काही कळत नाही, एवढा मोठा बाबा, एवढे मोठे महाराज आहेत, आपल्या घरी आले तर व्यवस्था कर, सेवा कर म्हटलं. मग संपूर्ण स्वागत झालेलं आहे. आसन टाकलं, जेवण करण्यासाठी, भोजन करण्यासाठी बसलेले आहेत. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासोबत जेवण्यासाठी बसलेला आहे. आणि जेवता जेवता सुभद्रा माता वाढायच्या. आणि वाढता वाढता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, अर्जुना अरे ही माझी बहीण आहे म्हणले, हिला घेऊन सुभद्रेला घेऊन पळून जायचंय तुला. अर्जुनानं पाहिलं, सुभद्रा मातेला सांगितलं, हे दिसायला साधू महात्मा जरी असेल, हे अर्जुन आहे, तुझा होणारा मालक, होणारा पती आहे म्हटलं. सगळ्या गोष्टी तयारी, जेवण झालं. बलराम दादांना आराम करण्यासाठी निवासस्थानी अर्जुनांना, महाराजांना ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळची वेळ आहे. आणि बलराम दादा झोपले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं रथ आणला, अर्जुनाला उठवलं, आराम करू लागला. अर्जुन म्हणले उठ. अर्जुनाला उठवलं. सुभद्रा मातेला आपल्या हाताने रथामध्ये बसवलं. आणि जगाच्या मालकाने अर्जुनाला सांगितलं, घेऊन जा म्हणले सुभद्रेला विवाह, लग्न कर. स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, अर्जुना तुवा संन्याशी होऊनी जनी, चोरूनी नेली माझी भगिनी, तरी विकल्पन उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. पवित्र पावन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, कन्हैयाने सुभद्र मातेचा विवाह अर्जुनासोबत लावल्यानंतर बलराम दादाचा विवाह रेवती मातेसोबत झालाय. मग आता पावन पवित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 16,108 विवाहाची कथा. त्याच्यात काल वेळे अभावी आपण भगवंताचं एक लग्न पाहिलंय, रुक्मिणी मातेचं स्वयंवर. जगाच्या मालकाचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा पहिला विवाह रुक्मिणी मातेसोबत झाला. मग दुसऱ्या विवाहाची किती गोड कथा आहे. उग्रसेन महाराजांच्या राज्यामध्ये सत्राजित नावाचा ग्रहस्थ आहे. त्या सत्राजिताने भगवान सूर्यदेवाची तपश्चर्या केली. आणि सूर्यदेवाने वरदान देऊन एक मणी दिला त्याला. त्या मण्याला वरदान होतं, कितीतरी दररोज सोनं, माणिक, मोती, हिरे ते जन्माला घालायचं. जसं आपल्या परिचयाचा परीस आहे, त्या परिसाला वरदान आहे. त्या परिसाच्या सानिध्यात लोखंड आलं की त्या लोखंडाचं काय होतंय, सोनं होतंय. त्याच पद्धतीने याला भगवान सूर्यदेवाने एक मणी दिलेला आहे. त्या मण्याचं नाव आहे शमंतक मणी. आणि शमंतक मणी दररोज चांदी, सोनं, माणिक, मोतं जन्माला घालायचं. मग सत्राजित सामान्य आहे, याच्या घरी अमाप धन दौलत संपत्ती वाढायला लागली. मग सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत्राजितांना सांगतात,
म्हणले अरे तुझ्याकडं संपत्ती प्रॉपर्टी झाली तर तुझ्या जीवाला धोका आहे. म्हणले जास्त प्रॉपर्टी माणसाला, योग्यता नसेल, पात्रता नसेल, जास्त पैसा झाला की माणसाला धोका असते. थोडं बघा, आता देखील समाजामध्ये जास्त पैसे झाले, जास्त प्रॉपर्टी झाली, जास्त जमीन झाली, जास्त सोनं झालं की आपल्यावर काय चौकशी होते. काय नाव आहे तिचं? बीडी, ईडी. ईडी ईडी पडते, धाड पडते शासनाची. का? जास्त प्रॉपर्टी. सामान्य माणसाची योग्यता नसते, मग त्याला चोर त्याच्यावर चोऱ्या करतील, मग लोक अत्याचार देतील, त्याला पैशामुळे सोन्यामुळे त्रास होतो जास्त. आणि जर समाजामध्ये कोणाला धन सापडलं, सोनं सापडलं, सोन्याचा हंडा सापडला, सोन्याची कलई सापडली, आणि ते जर शासनाला कळालं आपल्याकडे सोनं आहे जास्त, मग शासन प्रशासन आपल्यावर धाड करते. हा, योग्यतेनं लागल तेवढं आपल्याला देते, पण बाकी सरकार शासन कब्जा करते प्रॉपर्टीवर. हा नियम आहे राज्याचा. आणि याच न्यायाने भगवान श्री कृष्ण परमात्मा सत्राजिताला समजून सांगायला लागले. सभेमध्ये उग्रसेन महाराज आहे, सगळे आहेत. म्हणले ते शमंतक म्हणे मलाही देऊ नको, महाराजांना राज दरबारामध्ये जबा कर म्हणले उग्रसेन महाराज. नकार दिला सत्राजिताने. आणि सायंकाळची वेळ आहे, सत्राजित घरी आला आणि शमंतक म्हणे एका मुकुटाला लावून ठेवलाय. त्याचा प्रसेन नावाचा भाऊ, त्या प्रसेनाने ते मुकुट घातला. शमंतक म्हणे घेऊन राज्यामध्ये फिरत फिरत प्रवास करताना वनामध्ये अरण्यामधून येऊ लागला. त्याच्यावर एका वाघाने घाला घातला आणि ते त्याचा शिकार केलेली आहे. त्या शमंतक मणी खाली पडलेला आहे. त्याच अरण्यामध्ये जंगलामध्ये जांबवंत फिरत होते. जांबवंतजीनं पाहिलं तो दिसायला मणी चांगला आहे म्हणून तो मणी घेतला आणि आपली जांबवंती नावाची मुलगी आहे त्या मुलीच्या गळ्यामध्ये बांधला. आणि ही बातमी इकडे कळाली सत्राजितांना. माझा भाऊ ही गायब आहे, माझा शमंतक मणी ही चोरीला गेलाय म्हणते. आणि त्यानं आळ घेतला जगाच्या मालकावर, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर. का? तर या माझ्या शमंतक मणीवर भगवंताचा कृष्णाचा डोळा होता म्हणले, कृष्णानं माझा शमंतक मणी नेला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर चोरीचा आळ आलेला आहे. आणि भगवंताला वाईट वाटलं. अरे आपण काहीच केलं नाही, आपल्यावर अपराध आलाय, चोरीचा आळ आलाय. सगळ्यांना ते खरं वाटायला लागलं. काल सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत्राजिताला त्या मण्याच्या संदर्भात बोलत होता सगळीकडे. आणि माणसाची चूक नसेल आणि आपल्याला डाग लागला, कलंक लागला, आपल्यावर गुन्हा झाला की मग माणूस त्या दुधाचं दुधन पाण्याचं पाणी करायला लागतो. खरं काय, सत्य काय, भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर पडले आणि समोर आल्याच्यानंतर भगवंताला कळालं अरण्यामध्ये वनामध्ये प्रसेन हा मणी नेलता आणि त्याचा वाघाने घात केलेला आहे. हा मणी घेऊन जांबवंतजी गेले. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा जांबवंत महाराजांकडे आले, विनंती केली, महाराज हा मणी द्या म्हणले. या मण्यासाठी फार मोठं आमच्या राज्यामध्ये राजकारण होत आहे. जांबवंत महाराजांनी नाही सांगितलं, हा मणी देऊ शकत नाही. मग तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, जांबवंतजी हा मणी द्या, नाहीतर मी तुम्हाला इथं पराजित करेल, तुमच्या सोबत युद्ध करेल आणि हे मणी घेऊन जाईल. जांबवंतजीला राग आला. अरे या जगात कुणी जन्मालाच आलं नाही मला पराजित करणार, युद्धामध्ये पराभूत करणारं कुणीच जन्माला आलं नाही. कारण त्यांना भगवान प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद होता. युद्धामध्ये तू पराजित होशील तर म्हणले माझ्याकडून. कारण शेवटच्या क्षणाला भगवान प्रभू रामचंद्र राजा झाले, राज्याभिषेक झाले की सगळ्यांना इच्छेनुसार जे काही द्यायला लागले. आणि त्या रामायणामध्ये लंकेसोबत युद्ध करताना, रावणासोबत युद्ध करताना त्या युद्धामध्ये अनेक मोठमोठाले योद्धे पराजित झाले. पण भगवान प्रभू रामचंद्राच्या सैन्यामधला जांबवंत महाराज कुणासोबत पराभूत झाला नाही. प्रत्येक शत्रूला रक्ताच्या थारोळ्यात पाडणारे,
मग जामोजीला गर्व झाला, अहंकार आला. म्हणले या जगामध्ये कुणीच मला हात लावू शकत नाही, कुणीच पराजित करू शकत नाही. आणि त्या राज्य अभिषेक सोहळ्यामध्ये भगवंत जामवंत महाराजांना म्हणायला लागले, महाराज तुम्ही एवढी मदत केलेली आहे मला, तुम्हाला काय मागायचं, काय देऊ म्हणले सांग. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राला काय मागितलं असेल जामवंत महाराजांनी म्हणले, भगवंता एक इच्छा आहे फक्त, तुम्ही माझ्यासोबत कुस्ती खेळा, एकदा तुम्ही माझ्यासोबत रणांगणामध्ये उतरा, मला बघायचे. म्हणले तुम्ही वीर आहेत का? मी वीर आहे. भगवंत म्हणले हा अवतार माझा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे, या अवतारात मला काहीच करता येणार नाही, तुझी इच्छा पुढच्या अवतारात पूर्ण करतो. तेच प्रसंग जांबवंती महाराजांना अहंकार आहे, भगवान प्रभू रामचंद्राशिवाय माझ्यासोबत कोणी युद्ध करू शकत नाही. आणि कृष्ण परमात्मा म्हणाले तुम्हाला रक्ताच्या थरोळ्यात पाडेल, पराजित करेल आणि क्षमंतक मणी घेऊन जाईल. मग बाबांनी सांगितलं तुमच्यासोबत युद्ध करायला तयार आहे. जगाचा मालक आणि जामवंत महाराज युद्ध करतात. त्या युद्धामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याने पराजित केलाय, ते त्यांची हार झाली. मग हात जोडून विनंती केली, मला हरवणारे, माझ्यावर विजय प्राप्त करणारा एकमेव फक्त माझा मालक प्रभू रामचंद्र आहे, आणि तुम्ही खरं सांगा म्हणले कोण आहे. मग भगवान श्री कृष्ण परमात्म्याने 7व्या अवतारातलं प्रभू रामचंद्राचं विश्वरूप दर्शन जामवंत महाराजांना दिलं. आनंदित झाले आणि क्षमंतकपणी तुम्हाला देतो म्हणले. माझी कन्या आहे, मुलगी आहे, तिच्यासोबत विवाह करा. आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा दुसरा विवाह जामवंती मातेसोबत झाला. भगवान परमात्मा क्षमंतकपणी घेऊन राज्यामध्ये त्या सत्राजिताच्या हातामध्ये देतात. आणि सत्राजिताला वाईट वाटलं, अरे भगवान श्री कृष्ण परमात्म्याची काही चुकी नाही, आणि भगवंतावर आपण आरोप घेतला, भगवंताला क्षमा मागितली, म्हणला हा क्षमंतकमणी तुम्हाला घ्या, हे क्षमंतकमणी तुम्हाला देतो म्हणले. माझी मुलगी आहे सत्यभामा, त्या सत्यभामा 6 लग्न झालेले आहेत. मग राजे लोक असायचे, त्यांना राण्या असायच्या विधिवत असे. मग आता पवित्र पावन जी कथा येते, भगवान श्री कृष्ण परमात्म्याची 16,100 विवाह कसे झाले. तर एक भौमासूर नावाचा राक्षस, त्या पाप्याने एवढं पाप केलं, आपल्या राज्यातल्या ज्या मुली लग्नासाठी आल्या, उपवर झाल्या, त्या मुलीला घ्यायचा आणि एकदा प्रपंच करून आपल्या राज्यामध्ये कैद करायचा. अशा त्या भौमासुराने 16,100 मुली कैद केल्या, त्याच्या राज्याचा नरक केला. म्हणून त्याला डबल एक नाव आहे, त्याचं नाव आहे नरकासूर. मग या नरकासुराचं, भौमासुराचं पाप वाढलंय म्हणून जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा किती मोठं काम करतायत मायबापांनी. त्या 16,100 मुलींचं जीवन वाचवण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी या पापी भौमासुराचा, नरकासुराचा वध केलाय भगवान श्री कृष्ण परमात्म्याने. आणि 16,100 मुलींना मुक्त केलं. पापी मरण पावल्याच्या नंतर त्या 16,100 मुली भगवान श्री कृष्ण परमात्म्याकडे, कन्हैयाकडे आल्या आणि विनंती केली भगवंताला, भगवंता या पाप्याच्या दरबारातून, या नरकामधून तुम्ही आम्हाला मुक्त केलं, पण आता इथून पुढचं आमचं भविष्य काय? आज समाजामध्ये कोण आमचा स्वीकार करणार? घरी आई बापाकडे जावं, भावाकडे जावं, तर आमचे आई बाप भाऊ स्वीकारणार नाहीत, कारण या पाप्याने एकदा प्रपंच केले. आणि कुणासोबत लग्न करावं, त्या समाजात आमच्यासोबत कुणीही लग्न करणार नाही. मग आमचं का? मग भगवान श्री कृष्ण परमात्मा किती दयाळू आहेत मायबापांनो. देवानं त्या 16,100 मुलींचं रक्षण केलं आहे. आपल्या धर्मपत्नी राणी सारखं जीवन दिलं, आपल्या पत्नीचं स्थान त्या 16,100 मुलींना दिलं आणि शेवटपर्यंत त्या मुलींचा सांभाळ केला. किती भगवान श्री कृष्ण परमात्म्याची, कन्हैयाची क्रांती आहे, किती मोठी. जगातला सगळ्यात मोठा समाज सुधारक, समाज सेवक कोण असेल, त्या महात्म्याचं नाव आहे भगवान श्री कृष्ण परमात्मा. राज्यामधल्या 16,100 मुलींचं कल्याण केलं. विधिवत हे
प्रसंग आल्यामुळं, आपल्या धर्मपत्नीचं स्थान दिल्यामुळं जगाच्या मालकाचे हे 16,100 विवाहाची कथा आहे. आणि पहिले 8 असे एकूण 16,108 विवाह. आणि स्वतंत्र एका द्वारका नावाच्या राज्याचा राजा द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण परमात्मा. अमाप सगळा मोठा संसार, धन दौलत संपत्ती ऐश्वर्य, सोन्याच्या सिंहासनावर भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैया बसलेले आहेत. शेजारी उद्धवजी आहेत. त्या उद्धवाकडे बघितलं आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याने गोकुळाची आठवण काढली. त्या गोकुळाचं नाव काढल्याबरोबर जगाच्या मालकाच्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी आलं. काय त्या गोकुळातले एक एक भक्त आहेत. त्या गोपाळांची, त्या गायी वासरी, राधेची आठवण काढली. जगाचा मालक रडायला लागला. समोर माझी मैया यशोदा माता, नंद बाबाचं स्मरण, भगवान श्री कृष्ण परमात्मा रडायला लागले. रडता रडता एक पत्र लिहलं. ते पत्र सगळं भगवंताच्या अश्रूनं भिजलेलं आहे. ते पत्र उद्धवाच्या हातामध्ये दिलं आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा, हा माझा निरोप, हे पत्र त्या गोकुळवासियांना दे. उद्धवाच्या हातात पत्र आहे, राज आदेश आहे. उद्धवाने पत्र घेतलं आणि भगवंताकडे बघून हसायला लागला. उद्धवजीचे मित्र आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. उद्धवजी फार मोठे विद्वान आहेत, फार मोठे ज्ञानी आहेत. जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा कन्हैया रडत आहे पाहिलं आणि हसायला लागले. कन्हैया, कृष्णा, तू राजा आहेस आणि स्वतःला देव म्हणतो, स्वतःला भगवान म्हणतो ना. देव ब्रह्म कुठं रडत असते का? अरे त्या ब्रह्माला विकार नाही. आणि ब्रह्म रडणार, देव रडणार, कशाचा देव? आणि भगवंताची चेष्टा करायला लागले. उद्धवा, हे पत्र घे आणि माझा निरोप त्या गोकुळवाशांना, राधेला, यशोदा मैया, नंद बाबाला दे. राजाचा आदेश आहे म्हणून पत्र घेतला आणि उद्धवजी राज्याच्या बाहेर पडले. जिथं जिथं गेलं तिथं उद्धवाचा सत्कार, स्वागत आहे. सगळेजण हार घालत आहेत, उद्धवजीचं स्वागत करत. का? उद्धवजी ज्ञानी आहे आणि या समाजामध्ये ज्ञानी व्यक्तीची पूजा होते. कारण शास्त्रकार सांगतात, विद्वान सर्वत्र पूज्यते. या जगामध्ये बुद्धिवान माणसं, हुशार माणसाचा सगळीकडे सत्कार. एक परीक्षा पास झालेला IAS अधिकारी असते. एक परीक्षा पास झाला, UPSC MPSC चा एक पेपर, एक पेपर पास झाला, जिल्हा अधिकारी झाला. मग जिल्ह्यामध्ये जिथं गेलं तिथं गाडी जर निघाली तर समोर 100 गाड्या, पाठीमाग 100 गाड्या. हा जिल्हा अधिकारी IAS कलेक्टर चालायला लागला की समोर 100-200 माणसं, पाठीमाग माणसं. खरा जिल्ह्याचा राजा कोण असेल तर जिल्हा अधिकारी आहे. हो, 5 वर्षासाठी खासदार आहे. किती वर्षासाठी? फक्त 5 वर्षासाठी. 5 वर्ष झाले की मग सत्ता गेली तर त्यांचं काही होत नाही. परंतु अख्खा जिल्हा शेवटपर्यंत ताब्यामध्ये IAS अधिकारी, जिल्हा अधिकाऱ्याच्या. एक परीक्षा पास झालं, मरेपर्यंत डोक्यावर लाल दिवा, मरेपर्यंत प्रशासन, शासन सांभाळ घेते. राहायला 5 स्टार बंगला, गाड्या घोड्या, सगळं सरकार. एक पेपर पास. थोडा अभ्यास केला, थोडी साधना केली तारुण्यामध्ये की मग बघा एवढा अधिकार प्राप्त होते. कारण हे ज्ञानाला किंमत आहे. मग हेच उद्धवजी ज्ञानी असल्यामुळे समाजामध्ये सगळीकडे सत्कार, स्वागत होत होत उद्धवजीचा प्रवेश झालेला आहे गोकुळामध्ये. गोकुळामध्ये प्रवेश झाल्याबरोबर उद्धवाला पाहिलं, तिथले लहान लहान गोपाळ, सामान्य माणसं उद्धवजीची दखलच घ्यायला तयार नाही. उद्धवजीला अहंकार आलता, अरे मी एवढा ज्ञानी आहे, जिथं जावं तिथं माझं स्वागत होतंय, सत्कार होतात, मला हार घालतात लोक, आणि या गोकुळामध्ये आल्याच्या नंतर कोणीच माझ्याकडे बघायला तयार नाही. कारण मायबापांनो, उद्धवजी ज्ञानी आहेत आणि गोकुळवासी ही भक्त आहेत. कारण ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, भक्ती महत्वाची आहे.
कारण भक्तीचा मुलगा कोण आहे? ज्ञान आणि वैराग्य. भक्ती मातेचे 2 पुत्र हे ज्ञान आणि वैराग्य. मग मुलापेक्षा पुत्रापेक्षा अधिकार कोणाचा समाजामध्ये असते? तर अधिकार आईचा अधिकार असतो. एवढा मोठा अधिकार. आणि गोकुळामध्ये प्रवेश केला आणि एका एका भक्तांचं जीवन बघितलं. एक ते चित्रगंधा नावाची गोपिका बघितली गवळण. तिने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चित्र काढलं, रांगोळ काढली. हुबेहूब जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा कन्हैया त्या रांगोळीमध्ये काढला. एवढं सुंदर चित्र पाहिलं, रांगोळ पाडली. उद्धवजीला थोडी खंत व्यक्त झाली. उद्धवाने चूक काढली. त्या चित्रगंधा नावाच्या गोपिकेला सांगितलं, एवढं सुंदर जगाच्या मालकाचं अप्रतिम चित्र काढलं, रांगोळ पाडली, पण या रांगोळीला पाये का काढले नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा? त्या चित्रगंधेनं सुंदर उत्तर दिले, उद्धवा, हऱ्या जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा कन्हैया आमच्या सोबत या गोकुळामध्ये राहिला आणि तोच कन्हैया त्या कृष्ण परमात्म्याला भगवंताला पाये होते म्हणून त्या पायाने चलत चलत आमच्यापासून लांब गेला. आणि या चित्राला, या रांगोळीला जर मी पाये काढले तर या रांगोळीतला कन्हैया कृष्ण परमात्मा आम्हाला सोडून जाईल, म्हणून उद्धवा या रांगोळीला, या चित्राला पाये काढले नाही. एवढा पवित्र भाव बघितला आणि उद्धवाचा अहंकार नाहीसा झाला. अरे किती जगाच्या मालकावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर या गोकुळामधले भक्त प्रेम करतात. समोर गेलाय ते काय का गोपिकेची अवस्था पाहिली आणि शेवटला राधा राणीची भेट झाली. त्या राधेची अवस्था पाहिली. जेव्हापासून भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेला सोडून गेलेला आहे आणि शेवटचा निरोप त्या रास लीलेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितला, त्यात पवित्र जागी राधा राणी आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोडून गेलाय तेव्हापासून राधेनं आयुष्यात कधीही डोळे लावलेले नाहीत. डोळ्याचं पातन कधीही उघडझाप केलं नाही. न राहून उद्धवजीनं प्रश्न विचारला राधा राणीला, एवढी पवित्र भक्ती करताय पण तुम्ही आयुष्यात का डोळे लावत नाहीत? तुम्हाला झोप आली तरी डोळे उघडून झोपतायत, आयुष्यात का डोळ्याचं उघडझाप करत नाहीत पातनाचं? तेव्हा राधाजी उत्तर देतात, उद्धवा, अरे माझा कन्हैया कृष्ण परमात्मा मला सोडून जात असताना मी पाहिलेला या डोळ्याने, आणि ते भगवंताचं रूप भगवान श्री कृष्ण परमात्म्याची प्रतिमा माझ्या डोळ्यामध्ये आहे. आणि हेच डोळ्याचं जर पातन उघडझाप केलं, डोळे लावले, तर माझ्या अंतकरणामध्ये डोळ्यातला भगवान श्री कृष्ण परमात्मा निघून जाईल, म्हणून आयुष्यात मी कधी डोळे लावत नाही. एवढी भक्ती बघितली आणि त्या राधेच्या पायाखालची माती घेतलेली आहे उद्धवजीनं आणि आपल्या कपाळाला लावलेली आहे. अनेक मोठमोठाले साधू त्या राधा राणीचं भजन करतात मायबापांना. आज देखील वृंदावनामध्ये राधा राणी ज्या ठिकाणी राहिलेल्या आहेत ती रमण रेती आहे. तिथली रमण रेती मोठमोठाले विरक्त साधू घेतात, आपल्या कपाळाला लावतात. त्या रमण रेतेमध्ये लोटांगण घेतात. का? माझ्या राधा राणीचे चरण या मातीला लागलेले आहे. आणि त्या वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, युपी मध्ये जे भगवान श्री कन्हैयाची कृष्ण परमात्म्याची भक्ती करतात, ते भक्त भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा, बाकी बिहारी भगवान श्री कृष्णाचं भजन करत नाहीत. त्या गोकुळातले, वृंदावनातले भजन कोणाचं करत असतील तर राधा राणीचं भजन करतात. आणि विनंती करतात राधेला, रात्रंदिवस राधे राधे आणि श्याम मिला दे, भगवंताला माझी भेट घाल द्या, राधेला विनंती करतात अनेक मोठमोठाले साधू. राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए,
भगवान श्री कृष्ण परमात्म्याची कन्हैयाची भक्ती करणारे भक्त भगवान श्री कृष्ण परमात्म्याकडे जात नाहीत त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये। विनंती कोणाला करत असतील तर राधा राणीला विनंती करतात। जसं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, पण आषाढी कार्तिकी वारीमध्ये लाखो लोक पंढरपूरला पायी पायी जातात भेटण्यासाठी। तर सगळे पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जात आहेत, पण पांडुरंगाकडे जात असताना माझ्या पांडुरंगाचं भजन करत नाहीत महाराष्ट्रातले वारकरी। मग भगवान पांडुरंग परमात्म्यावर प्रेम करणारे वारकरी महाराष्ट्रातले भक्त भजन कोणाचं करत असतील त्या महाराष्ट्रातल्या पवित्र संतांचं माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं भजन करतात। हाताने टाळी वाजवा। माझ्या पवित्र पावन संतान भगवान श्री ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करा मायवा। कारण याच ज्ञानोबा तुकोबारायांच्या भजनामुळे पंढरीचा पांडुरंग परमात्मा भेटतो भक्तांना। या पवित्र भक्तांचा इकडे इकडे लोकांकडे फिरवा। सगळ्यांनी हात वर। सगळ्यांनी भजन म्हणायचं आहे। ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ओ साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन आहे। त्याच पद्धतीने त्या यूपी मध्ये वृंदावन गोकुळामध्ये कोणाचं असेल माझ्या राधा राणीचं भजन आहे। वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा, वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा, वृंदावन का कन कन बोले श्री राधा राधा,
मातेचं नाव आहे राधा राणी. या पवित्र पावन श्रीमद भागवत कथेचा, भागवत ग्रंथाचा प्रचार ज्या जगात, या विश्वामध्ये ज्या शुकाचार्य महाराजांनी केला, त्या शुकाचार्य महाराजांना विचारलं, का हो बाबा, तुम्ही एवढं पावन पवित्र हे भागवत ग्रंथ लिहिलेला आहे, मग या भागवत ग्रंथामध्ये त्या राधा राणीचं, राधेचं नाव का लिहून नाही? त्यावेळेस राधेचं नाव ऐकलं आणि शुकाचार्य महाराज रडायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागले. का हो, राधेचं नाव ऐकलं का रडतायत? तर जगातले सगळ्यात विरक्त साधू शुकाचार्य महाराज म्हणतात, राधा राणी या माझ्या गुरु आहेत. आयुष्यात भक्ती कशी करावी हे मी माझ्या राधा राणीकडून शिकलेली आहे. एवढा अधिकार राधेचा आहे. जगातल्या सगळ्या संतांमधला, सगळ्या साधू मधला सगळ्यात विरक्त साधू शुकाचार्य महाराज आहेत. जन्माला आले तेव्हा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जन्माला आल्याबरोबर वनामध्ये, अरण्यामध्ये जाणारे शुकाचार्य महाराज. या शुकाचार्य महाराजांचे गुरु राधा राणी आहे. काय त्या राधेचं प्रेम आहे. या जगात भगवंताची भक्ती करणारे कोण असतील तर मायबापांनो, माता माऊल्या आहेत. आज देखील या गिरगाव नगरीमध्ये बघा, भागवत ऐकण्यासाठी पुरुष माणसांपेक्षा जास्त संख्या कोणाची असेल तर माता माऊल्यांची आहे. भगवंतावर निपाट निस्वार्थ प्रेम भक्ती करणाऱ्या माता माऊल्या आहेत. या जगात दोन पवित्र मातेची कथा आहे. एकीकडं ज्या पद्धतीनं राधा राणी आहेत, त्याच पद्धतीनं मीराबाई आहे. एका भक्ताची, माझ्या राधा राणीची, राधेची भक्ती कशी आहे आणि मीराबाईची भक्ती कशी आहे. एक भगवंतासाठी पागल वेडी दिवाणी झालेली आहे आणि एक आमाप भगवंतावर प्रेम करणाऱ्या राधा राणी. प्रेम
सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जगाच्या पाठीवर अलौकिक अशी भक्ती करणाऱ्या राधाराणे, त्या राधेची भक्ती, राधेचा अधिकार पाहिला आणि पवित्र ज्ञानी असणाऱ्या उद्धवजीने राधेचं दर्शन घेतलेलं आहे. जगाच्या पाठीवर ज्ञानी व्यक्ती ज्ञान भक्ती पुढे नम्र होते मायबापांना. उद्धवाने दर्शन घेतलं. राधेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा निरोप दिलेला आहे. तेच पत्र घेऊन नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये उद्धवजी नंद बाबाला भेटत आहेत आणि शेवटला जाता जाता उद्धवजीला यशोदा मातेची भेट झाली. त्या यशोदा मातेची अवस्था पाहिली आणि उद्धवजी रडायला लागले. किती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या यशोदा मैया आहेत. ज्या पद्धतीने जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सोडून गेलाय, तेव्हापासून या यशोदा मैयाने अन्नाचा त्याग केलाय. रात्र दिवस कन्हैया कृष्ण परमात्म्याचं स्मरण करणारा यशोदा माता, त्या यशोदा मातेला पत्र दिलं आणि जात असताना साष्टांग प्रणिपात दंडवत केला यशोदा मातेला. आणि उद्धवजी अहंकाराने हसत हसत प्रवेश केला होता गोकुळामध्ये. आता जाताना रडत आहेत. उद्धवजीने स्वतःला आवरून कसं बस तरी गोकुळामधून बाहेर पडलेले आहेत. आपल्यासोबत सैन्य शिपाई रथामध्ये बसून द्वारकेमध्ये प्रवेश केला. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहेत. आणि कृष्ण परमात्म्याला कन्हैयाला कळालं गोकुळामधून उद्धवजी आलेले आहेत. उद्धव बसा. तो गोकुळवाशांचा निरोप घेऊन उद्धवजी आलेले आहेत. आणि उद्धवाने महालामध्ये राज दरबारात प्रवेश केला. कृष्ण परमात्म्याला कन्हैयाला पाहिलं आणि उद्धवजी धाय मोकळून रडायला लागले. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा गंमत घेत आहेत. जगाचा मालक सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहेत आणि भगवान परमात्मा हसू लागले. उद्धव रडत रडत भगवंताकडे आलाय. जेव्हा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला पाठवू लागले, उद्धवाला धाडीत आहेत, त्यावेळेस जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडत होता आणि उद्धव हसत होता. आता उलट झालं. त्या गोकुळवाशांचा अधिकार, भक्तांची भावना पाहिली, ताकद पाहिली, त्यांची भक्ती किती श्रेष्ठ आहे म्हणून उद्धवजी रडायला लागले आणि जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसायला लागले. एवढी पवित्र पावन त्या गोकुळामधल्या भक्तांची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या पवित्र पावन 8व्या अवताराचं चरित्र कथा आलेली आहे. आता हिच्यानंतर शुकाचार्य महाराज राजा परीक्षितांना भगवंताने, भगवान विष्णू परमात्म्याने 9वा अवतार कोणता घेतलाय तर ते भगवान बौद्ध यांची कथा सांगितली आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा, भगवान प्रभू रामचंद्र, भगवान विष्णू परमात्म्याचं जे काही 10वा अवतार आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. 10वा अवतार म्हटले या कलियुगामध्ये शेवटच्या क्षणाला कल्की नावाच्या स्वरूपात भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट होणार आहेत आणि या जगात पाप करणाऱ्या पापी भक्तांचा नाश करणार. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा या धर्मावर, साधू संतांवर संकट येते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. जेव्हा जेव्हा धर्मावर, पृथ्वी मातेवर संकट येते तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार धारण करतात. हो जब जब हो धर्म की हानि बाढ़
कथा सांगती, जब जब होई धर्म की हानी, बाळ ही असुर अधम अभिमानी. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो, साधू संतांना सज्जन लोकांना त्रास होतो, तेव्हा तेव्हा या पृथ्वीवर जगाच्या मालकाने भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. तेच भगवंताचा दश अवताराची कथा सांगत असताना 10वा अवतार कल्की भगवंत अवतार धारण करणार आहे. इथं म्हणले घोर असे या कलियुगामध्ये माणसं शेवटच्या टोकाला जीवन जगणार, सगळे पाप अत्याचार वाढणार. ही कलियुगाची सुरुवात आहे. आणखी अनेक कितीतरी हजारो वर्ष कलियुग राहिलेला आहे. आपल्या ज्या काळामध्ये आपण जन्माला आलो, सध्याची कलियुग आरंभ आहे. पवित्र पावन सध्या भक्तिमय वातावरण आहे या जगामध्ये. पण जसा जसा काळ बदलेल, समोर समोर विचित्र कलियुगाची अवस्था सांगितली का नाथ बाबाने तर अभंगच लिहिलेला आहे कलियुगाची. ऐकावं थोरी म्हटलेलं आहे. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, स्वतःचा मुलगा बापाचा शत्रू, बापाचा वैरी बनेल म्हटलेले आहे. एवढी अमाप या कलियुगाचं वर्णन आहे. त्याच्यात शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितांना प्रश्न विचारला, राजा एवढी पावन पवित्र श्रीमद भागवत कथा मी तुला सांगितलेली आहे, वेगवेगळ्या भक्तांचं चरित्र सांगितलं, ज्या देवाची प्राप्ती करायची त्या भगवंताचं देवाचंही चरित्र सांगितलेलं आहे. मग आता तुझ्या अंतकरणामध्ये या जगामध्ये कशाची भीती आहे म्हटले, आणि शेवटला मृत्यू सांगितला. आता या मरणाची मृत्यूची भीती आहे का? एवढं अलौकिक ब्रह्मज्ञान हे भक्तिशास्त्र ऐकलं, जगात किती मोठमोठाले महात्मे जन्माला आले आणि हे राज्य घर दार गाव सोडून गेलेले आहेत. जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस जाणार आहे. सगळा वेदांत कळालेला आहे राजा परीक्षित महाराजांना. पुन्हा प्रश्न विचारला, आता मरणाची भीती नाही म्हटले महाराज. आता कधीही तक्षक येऊ द्या, कधीही मरण येऊ द्या भीती. आणि काय भ्यायचंय मायबापांनो, एक जन्म इथून आपण गेला की पुढचा जन्म आपल्याला लगेच मिळणार आहे. हे गाव सोडलं, हे घरदार सोडलं, हे लेकरं बाळ सोडलं की दुसरं कोणत्या तरी गावात जन्मच आहे. तिथं नंतर प्रॉपर्टी, तिथं डबल लेकरं बाळ सगळं भेटणार आहे. जसं आपण हे वस्त्र जीर्ण झाल्याच्या नंतर ड्रेस फेकून देतो, त्याच पद्धतीनं आपला आत्मा नावाची प्रक्रिया आहे, ते शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते. कारण आपल्या शरीरामध्ये हृदयामध्ये भगवंताचा अंश आहे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, ममय अंशो जीवलोके. प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या घटामध्ये सर्वा घटी राम देहादी एक ज्ञानोबा हरिपाठा सांगतात. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवंताचा देवाचा अंश आहे आणि ते अंश बदलत राहते शरीर. कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव आहे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात, आपल्या शरीरामध्ये कोण देव आहे तर आपला आत्मा हृदय आहे, ते देवाचा अंश आहे. आणि या जगात वैज्ञानिकांना सगळा आपल्या शरीराचा देहाचा शोध लागलेला आहे, पण आपल्या हृदयाचा आत्म्याचा शोध लागला नाही. आज देखील वैज्ञानिक सांगतात, काहीतरी शरीरामध्ये एक असा दिव्य वस्तू आहे, तिथून ऊर्जा मिळते मनुष्याला. मग झोपलेला माणूस सकाळी जागा होतो, मोठमोठालं काम करण्यासाठी प्रवृत्त होतो. सगळी ताकद कुठून येते तर हृदयातून, आतून येते, आत्म्यातून. मग जिथून ताकद येते, जिथून मनुष्याला ऊर्जा मिळते, भगवान परमात्मा म्हणतात तेच मी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा राम. ती ताकद, ती शक्ती म्हणजे देव आहे. मग प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव आहे. हे वेदांत सांगितलं. मग मरणाची भीती केलेली आहे. आणखी सांगितलं, जगात भीती आहे का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता 7 दिवस माझं भागवत ऐकलंय, तुम्हाला मरणाची भीती आहे का? आहे महाराज. लेकर बाळ, घरदार, पैसा, प्रॉपर्टी, गाडी, त्याच्यात जीव अडकलाय. म्हणजे पवित्र अंतकरणाने सज्जन साधू ज्ञानी असतात ना, आलेला दिवस आनंदात घालतात. प्रत्येक क्षण हसत हसत जीवन जगतात. एक चूक करत नाहीत, पाप करत नाहीत, सदाचारण जीवन जगतात. मग मायबापानं ते संसारातल्या मोहामध्ये अडकत नाही.
राहायचं संसारामध्ये, गावामध्ये राहायचं, प्रपंचामध्ये, घरामध्ये राहायचं, पण कसं राहायचं नाथ बाबा सांगतात. ज्या पद्धतीनं पक्षी सकाळी आपल्या अंगणामध्ये येतात, ते ज्वारी दाणे तांदूळ खातात आणि पक्षी उडून जातात, त्याच पद्धतीनं नाथ बाबा सांगतात. हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी पवित्र पावन कसं जीवन जगायचं, संसारामध्ये प्रपंचामध्ये कसं राहायचं, तर साधू संतांनी मार्गदर्शन केलंय. ज्या पद्धतीनं पक्षी अंगणी उतरते, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्ती आला आणि प्राप्त काळी उठून गेला. त्या पद्धतीनं जो संसारामध्ये जीवन जगतो, मग त्यांना कशाची भीती नाही, कशाचीही दुःख नाही. आणि या जगात मायबापांनो, आजपर्यंत मी पुराणातल्या मोठमोठाल्या राजांचं चरित्र कथा सांगितल्या. जो जन्माला आला तो राज्य घरदार सोडून गेलेला आहे, पण आपल्या आयुष्यात हयात आपण आपल्या डोळ्या देखत समाजामधल्या मोठमोठाल्या लोकांच्या घटना बघितलेल्या आहेत. किती मोठमोठाले माणसं या महाराष्ट्रात जन्माला आले. या महाराष्ट्रातला गवसणी घालणारे मोठमोठाले व्यक्तिमत्व आपल्या डोळ्या देखत आपण पाहिलेले आहे. एक आवाज दिला की महाराष्ट्रातले सगळे तरुण बाहेर यायचे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. परंतु एका दिवशी फोन आला, दादा आपले साहेब गेले. अनेक मोठमोठाले व्यक्तिमत्व मायबापांना. त्याच्यानंतर आपल्या लातूर जिल्ह्याचे विलासराव देशमुख साहेब, अक्षय दादा तुमच्या जिल्ह्याचे, किती चांगलं काम केलं त्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये. एका क्षणाला, एका मिनिटात अख्खा लातूर जिल्हा विकत घेतील एवढं प्रॉपर्टी, एवढं ऐश्वर्य. कर्तृत्ववान वाघासारखे 3 मुलं. परंतु साहेबांची शेवटच्या क्षणाला किरणी गेले. किरणीचं ऑपरेशन बाहेर देशामध्ये उद्या 10 वाजता ऑपरेशन, आणि संध्याकाळी फोन आला सगळ्या ऑपरेशनासाठी किरणी देण्यासाठी 3ही मुलं समोर, आम्हा कार्यकर्ते समोर, आमच्या साहेबामुळे आमचं कल्याण झालंय, साहेबांना आम्ही किरणी देणार. आणि संध्याकाळी उद्या ऑपरेशन, संध्याकाळी फोन आला, दादा साहेब गेले. त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचं एक व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी आयुष्यभर विरोधी बाकावर बसलं ते माणूस. ऑफर दिल्या आपल्या लातूरचे विलासराव देशमुख साहेब, त्यांचे मित्र. मुंडे साहेब आमच्या पक्षामध्ये आल्याबरोबर कॅबिनेट मंत्रीपद तुमच्या गळ्यामध्ये. पण तो माणूस, काय सत्ता काय राजकारण असते पूर्वीच्या माणूस नाही, पक्ष सोड, आयुष्यभर विरोधी बाकावर. शेवटच्या क्षणाला मग सत्ता आली बघा, नरेंद्रभाई मोदींची लाट. आणि त्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातलं एक कॅबिनेट मंत्रीपद गोपीनाथ मुंडे साहेबांना.
आणि मंत्रिमंडळाची दिल्लीला शपथ घेतली आणि महाराष्ट्रामध्ये उद्या सकाळी विमानानं येणार आहेत. आणि विमानतळावर जाता जाता छोटूसा अपघात झाला. त्या अपघात गोपीनाथराव मुंडे साहेब गेले. अख्ख्या महाराष्ट्राने सगळे कार्यकर्ते महाराष्ट्र घुसून आपले साहेब मंत्री झालेत, कॅबिनेट मंत्री झालेत, मोठमोठाले हार निर्माण केले हार गळ्यामध्ये घालण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या. आणि ते हार उद्या सकाळी मायबापांनो मुंडे साहेबांचा सत्कार करायचं होतं. गळ्यात घालणारे हार मुंडे साहेबांच्या प्रेतावर टाकावं लागले. हे काळ आहे. मोठमोठाले लोक मायबापांनो समाजातून गेलेले आहे. शेवटच्या क्षणाला फक्त आयुष्यातलं काय शिल्लक येत असेल, आयुष्यात परमार्थ केलं, चांगलं कर्म केलं, शेवटला आपल्याला चांगलं शिल्लक ते आपलं नाव समाजामध्ये शिल्लक. म्हणून मोठमोठाले माणसं जन्माला. राजा हे राज्य सोडून जग सोडून गेलेलं आहे. तुला हा तक्षक नावाचा सर्प दंश करायला येणार, मग तुला भीती आहे का? नाही म्हणले अंतकरणामध्ये भीती का? मी रात्रंदिवस भगवंताची भक्ती करणारा, भगवंताची भजन करणारा, भगवंताचा भक्त आहे. मग भक्त कसा असावा? आता तुम्हा आम्हासाठी एक चरित्र, एक कथा सांगितलंय शुकाचार्याने. किती वेळोवेळा साधू संत समाजाला मार्गदर्शन करतात. एक फक्त उद्देश आहे, सद्भावनेने आपल्या अंतकरणामधून परमार्थ व्हावा, देवाची प्राप्ती होण्यासाठी भक्ती व्हावी. याच्यासाठी आणखी एका भक्ताचं चरित्र सांगितलं. त्या भक्ताचं नाव आहे सुदामजी. सुदाम चरित्र. भगवंतावर अमाप श्रद्धा भक्ती करणारे भगवान श्री कृष्ण परमात्मा बलराम दादा सुदामजी एकाच गुरुकुलामध्ये अध्ययन करणारे. संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्यासाठी 12 वर्ष सोबत. फार सुंदर या भारत वर्षाची पहिली संस्कृती होती, गुरुकुल पद्धती होती. पण आजकाल विद्यार्थ्यांनी गुरुकुल पद्धती बंद झालेली आहे. तरी हे हॉस्टेल, वारकरी शिक्षण संस्था हे त्याच्यातला प्रकार आहे. ज्या मुलाला कर्तृत्व करायचंय, अध्ययन करायचंय, अभ्यास करायचा आहे, घरादाराला आई बापाला बाहेर सोडून जो मुलगा राहते तो जास्त तयार होते. ज्या अवस्थेमध्ये जिताय तेवढे कष्ट घेऊन अध्ययन अभ्यास केलं की मग ज्ञान प्राप्त होते. ही परंपरा. देव असताना गुरुच्या घरी राहावं लागलं, लांब राहून अभ्यास. आताची अभ्यास पद्धत त्या कोरोनाच्या काळात तर ते ऑनलाईन अभ्यास निघालाय, मोबाईलवर अभ्यास. खरं सांगा, मोबाईल मध्ये अभ्यास होतो का? ऑनलाईन जेवढे मग त्या लॉकडाऊन मध्ये पोरायला मोबाईल दिले, मग तिथून पुढं त्या इंस्टाग्राम चालायला लागलं, जास्त यूट्यूब चालायला लागलं, जास्त फेसबुक चालायला लागलं. कधी? लॉकडाऊन मध्ये. प्रत्येकानं अभ्यासाच्या नावाने मुलांच्या हातात मोबाईल दिले. ऐका, मोबाईल हाता की मग ते त्या मोबाईल मध्ये पोरं अभ्यास करतात का? नाही. त्या मोबाईल मुळे चांगले चांगले माणसं बिघडतात. गुरुजी, आमच्या गावात एक जण दिवसभर शेतामध्ये काम केलं आणि मोबाईल बघत बघत गावाकडे आलं. गावात आल्याच्या नंतर आपल्या घरात शिरायच्या, घरात जायच्या अगोदर शेजारच्या घरात घुसलं. ते मोबाईल बघत बघत त्याला लक्षच नाही, फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप बघत बघत शेजारच्या घरात गेलं. तिथं गेल्याच्या नंतर तिथे मॅडम मोबाईलच बघत होत्या, स्टेटस बघत होत्या, इंस्टा बघत होत्या. तिला वाटलं मालकच आले का. ती उठली, किचन रूम मध्ये घेतली, तांब्यावर पाणी घेतलं आणि त्याला दिलं पाणी. ते मोबाईल बघत होत, पाणी पिलं. मग त्या घरचा मालक वसमतून येऊ लागला. ते भानावर नव्हतं, ते लेजिम खेळत येऊ लागलं बघा, हातामध्ये मोबाईल. त्यानं दरवाजातून समोर पाहिलं, हे सोप्यावर बसलं. ते पाहिलं की त्याला वाटलं अरे आपण शेजारच्या घरात आलो. तिथून बाहेर निघालं, दुसऱ्याच्या घरात बसलं. चांगले चांगले माणसं मोबाईल मुळे भानावर नाहीत. आणि हे मोबाईल लहान लेकराच्या हातात दिल्याच्या नंतर कशाचा अभ्यास? अरे मुलाचं भविष्य घडवायचं असेल तर मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका, मुलाचा हात चांगल्या गुरुच्या हातामध्ये द्या, तुमच्या मुलाचं कल्याण होईल. मोठमोठाले विरक्त साधू आहेत, मोठमोठाले ज्ञानी आहेत, महात्मे.
त्या गुरुजींच्या हातामध्ये सहवासाचा मग विद्याग्रहण. ही गुरुकुल पद्धत मायबापांनो. जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैया 12 वर्ष सांदीपानी ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण करण्यासाठी. आणि सुदामजीला गुरुमातेनं काम सांगितलं. सुदाम नाही जाता जाता शाप दिला, जे कुणी ते अन्न ग्रहण करेल, अन्न खाईल, त्याच्या आयुष्यामध्ये विश्व दारिद्र्य. आणि ते साधू निघून गेले. गुरुमाता जाऊ लागली. आणि हे शाप ऐकला शेजारी सुदामजीनं. इकडं मातेलाही माहित नाही शाप दिला, आणि तिकडं ते संत निघून गेले. तेवढ्यात आज्ञा दिली, सुदामा अरे बाळा, कृष्ण कन्हैया आणि बलराम वनामध्ये गेले, त्यांना हे भूक लागली असेल, हे फुटाणे दे. ते शिदोरी हातामध्ये ठेवली. आणि सुदामजीला तर आता काय करावं काही कळेना. एकीकडे गुरु आज्ञा आहे आणि एकीकडे त्या अण्णावर साधू संतांचा शाप आहे, जे कुणी ग्रहण करेल त्याच्या आयुष्यात विश्व दारिद्र्य. ते घेतले आणि अरण्यामध्ये जात असताना विचार करतात, ते माझ्या कन्हैयाला कृष्ण परमात्म्यानं जर हे फुटाणे खाल्ले तर विश्व दारिद्र्य भगवंतावर येईल. आणि एकीकडे हे फेकून द्यावं, तर गुरुमातेची आज्ञा आहे, फेकूनही द्यायला जमणार. मग ते जे काही चन्ने फुटाणे होते स्वतः सुदामजीने ग्रहण केले. आणि जे साधूने दिलेला विश्व दारिद्र्याचा शाप भगवान श्री कृष्ण परमात्म्याला कन्हैयाला लागणारा, ते आपल्या आयुष्यावर स्वतः वडून घेतला. अरण्यामध्ये गेले. पूर्ण विद्या जागरण झाल्याच्या नंतर आपापल्या घरी भगवान श्री कृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा झालाय. सुदामजीला त्या साधू संतांचा शाप लागला आणि यांच्या घरी विश्व दारिद्र्य आलेलं आहे. किती दारिद्र्य वेगळं आहे. गरिबी आली तर माणसाला जीवन नकोस वाटते, आणि विश्व दारिद्र्य आल्यावर एवढं सुदामजीचं जीवन वायबापांनो. प्रत्येक घरी अन्न मागण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी जावं तर गाव कटाळलेलं आहे भिक्षा द्यायला. 4-5 मुलं, धर्मपत्नी सुदामजी. आणि एवढी गरीब परिस्थिती, एवढी विश्व दारिद्र्य. आणि मातेनं सांगितलं, सुशीला माता म्हणती, मालक तुमचा मित्र जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैया आहे. त्या कन्हैयाकडे, कृष्ण परमात्म्याकडे जा. आणि जगाचा मालक एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे, नक्कीच आपलं दुःख बघून भगवान परमात्मा आपल्याला जीवन जगण्यासाठी, संसारासाठी, प्रपंचासाठी मार्गदर्शन करतील, काहीतरी देतील. भाव व्यक्त केला. सुदामजी म्हणले, हे दुःख घेऊन भगवंताकडे जाणार नाही. आणि धर्मपत्नीची ही इच्छा आहे, भगवंताकडे जावं. काय करावं? मी जाईल म्हणले, पण भगवान श्री कृष्ण परमात्म्याकडे, कन्हैयाकडे गेल्याच्या नंतर माझ्या देवाला, माझ्या भगवंताला मी संसारासाठी, प्रपंचासाठी काही मागणार नाही. मान्य आहे. फक्त तुम्ही जा, तुमचं जीवन पाहिल्याबरोबर जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या संसारासाठी, प्रपंचासाठी धन दौलत संपत्ती देईल. आणि हे भाव फक्त भगवंताला भेटायला जायचे म्हणून सुदामजी निघत आहेत. आणि आजपर्यंत माझ्या भगवंताला, परमात्म्याकडे जात असताना मी रिकाम्या हाताने गेलो नाही. काय भगवंताला न्यावं म्हणून सुशीला मातेने 5 घरी पोहे मागितले. 5 घरचे पोहे घेतलेत, फाटक्या दस्तीमध्ये बांधले, निघाले. देवाकडे जात असताना कधी रिकाम्या हाताने जायचं. काहीतरी भगवंताला फूल म्हणा, फळ म्हणा, पत्रम पुष्पम फलम तोयम, हे कारण भक्तीची भावना आहे. भगवंताला फूल समर्पित करताना आपला भाव फुलासोबत समर्पित करण्यासाठी देवाला म्हणले. भगवंताला थोडं आपण देव परीक्षा बघते. देव आपल्याला तसं देत नाही मायबापांनो. आपण काहीतरी देवाला दिलं की मग भगवंत देतो. कारण देव कसा आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा अससी उदार. जेव्हा भगवान परमात्मा काहीतरी घेतय तेव्हा भक्तांना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला देव देणार आहे.
पवित्र अंतकरणामध्ये फाटक्या दस्तीमध्ये 5 घरचे पोहे बांधले आणि सुदामजी निघालेले आहेत जगाच्या मालकाला भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी। जाते जाते मुख से गाते गाते मुख से हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिले सुदामा चले श्याम सुंदर से मिलने 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 सुदामा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे गाते गाते मुख से गाते गाते मुख से हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा तांदुल की पोटली बगल में दबा के तांदुल की पोटली बगल में दबा के लोटार जारी गले लटका के लोटा जारी गले में लटका के तांदुल की पोटली बगल में दबा के तांदुल की पोटली गले में दबा के लोटार जारी गले लटका के लोटार जारी गले लटका के गाते 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 मुख से हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा अंतकरणामध्ये पवित्र भाव पवित्र श्रद्धा ठेवून सुदामजी जगाच्या मालकाला भगवान श्री कृष्ण परमात्म्याला कन्हैयाला
भेटण्यासाठी मायबापांनो निघालेले आहे. काठी टेकीत निघाले. जगाच्या मालकाचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं कन्हैयाचं भजन करत करत